जिल्हा परिषदेच्या बोराटपाडा या केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका अनघा आनंद सोनकांबळे यांना सन 2022-23 या वर्षाचा जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे, ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे तसेच सर्व तालुका गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात आला। आईवडिलांनी दिलेल्या उच्च शिक्षणामुळे हा पुरस्कार मिळाल्याने तो आईवडिलांना समर्पित करते अशी प्रतिक्रिया अनघा सोनकांबळे यांनी आपला भारत या न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केली। आज जे राजवैभव आहे ते विद्यार्थ्यांमुळे आहे हे विसरता कामा नये। जिल्हा परिषदेने दिलेल्या पुरस्कारामुळे आणखी ऊर्जा प्राप्त झाली असून माझ्याकडील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल असेही अनघा सोनकांबळे यांनी बोलताना सांगितले। नमस्कार, मी अनघा आनंद सोनकांबळे, जिल्हा परिषद केंद्र मुख्याध्यापक बोराटपाडा येथे कार्यरत आहे। 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त मला ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्याबद्दल मी खूप अत्यंत आनंदित आहे। आणि सर्वप्रथम आज मी ज्यांच्यामुळे आहे ते माझे आई वडील, त्यांना मी हा माझा पुरस्कार समर्पित करेन। कारण त्यांनी दिलेल्या उच्च शिक्षणाने सुसंस्कारित आणि नागरिक उत्तम घडल्यामुळे आज मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। तर आज जो काही हा पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार मिळवताना आम्हाला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अनंत अडचणींना मात करावी लागते। कारण ग्रामीण भागामध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा अनेक संकटांना तोंड द्यावे लागते। तसं बघायला गेलं तर आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे। या स्पर्धेच्या युगात सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी जी मराठी मुलं आहेत त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या युगात कसं आणलंय त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेचे शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहोत। आणि ते काम करत असताना आम्हाला अनेक कार्यवाची कसरत करावी लागते। मग त्या शासनाचे अनेक उपक्रम असतील ते उपक्रम सुद्धा राबवता शैक्षणिक गुणवत्तेचा विकास कसा होईल याकडे सुद्धा आम्हाला लक्ष द्यावे लागतं। कारण आज आपण हे जे काही राजवैभव उपभोगत आहोत ते कोणामुळे, ते फक्त विद्यार्थ्यांमुळे, आणि ते आपण विसरता कामा नये। आज माझा जो मेन कोणी मी आज शिक्षक म्हणून कोणामुळे आहे तर माझ्या विद्यार्थ्यांमुळे। आज माझी जी 29 वर्षाची सर्व्हिस पूर्ण झालेली आहे त्या संपूर्ण सर्व्हिस मध्ये मी ज्या ज्या शाळांमध्ये काम केलेलं आहे त्या सर्व शाळेचे माझे विद्यार्थी मित्र, सर्व पालकवर्ग असेल, मान्यवर ग्रामस्थ असतील आणि अनेक मला भेटलेले जे गुरुजन असेल त्या सर्वांची मी अत्यंत ऋणी आहे। कारण आज त्यांच्यामुळे हे माझ्या या पुरस्काराचे भागीदारी आहे। आज त्यांना मी हा समर्पित करेल। कारण विद्यार्थ्यांमुळे शिक्षक आहे। आपण म्हणतो शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते फक्त शिक्षकांमुळे। आणि आज शिक्षक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे। 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त मला ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन जे काही सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याबद्दल मी जिल्हा परिषद ठाण्याची अत्यंत आभारी आहे। आणि माझ्या या 29 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये जो काही ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराने मला आणखीन ऊर्जा प्राप्त झालेली आहे। आणि आणखीन इथून पुढे नवीन पद्धतीने आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग मी माझ्या सर्व्हिस मध्ये किंवा माझ्या सेवेमध्ये कशी करेल याबद्दल मी अत्यंत चाणाक्ष राहणार आहे। आणि माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत माझं जे काही ज्ञान आहे ते मी पुरेपूर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आणि खरंच हा जो काही पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी अत्यंत खूप खूप ऋणी आहे। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर।